महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. आम आदमी पक्षाच्या 7 राज्यसभा खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. पक्षाच्या स्थापनेपासून आजवरचा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. परंतु ज्या पक्षाला विचारधारा नसते त्यांची अवस्था याहून वेगळी होऊ शकत नाही. त्यातही पुन्हा झुंडशाहीच्या लाटेवर स्वार होऊन उभ्या राहिलेल्या आम आदमी पक्षात तर हे अपरिहार्य होतं. आम आदमी पक्षातल्या घडामोडी आणि त्याचे भविष्यातले राजकारण आणि त्याचे देशाच्या राजकारणावर परिणाम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे 10 खासदार आहेत. आता एवढे खासदार कसे असा प्रश्न पडू शकतो, तर पंजाब विधानसभेत सत्ता असल्यामुळे पंजाबच्या आमदारांनी निवडून दिलेले हे बरेचसे लोक आहेत. आपमधून भाजपमध्ये जाण्याच्या मोहिमेचे सूत्रधार राघव चड्डा असल्याचा बहुतेकांचा समज असू शकतो, परंतु ते तितकेसे खरे नाही. आपसाठी राघव चड्डाचे जाणे फारसे दखलपात्र नाही, परंतु संदीप पाठक हे आपमधले रणनीतिकार होते. त्यांचे जाणे हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. राघव चड्डाचे प्रकरण अनेक आठवड्यापासून सुरू होते. चड्डांनी पार्टी लाईन सोडून सेल्फ प्रमोशन सुरू केलं होतं. पंजाबमधल्या आमदारांनी निवडून दिलं. पंजाबचे प्रश्न सोडून ते सोशल मीडियावर हिट होतील असे विषय मांडत होते. अशोक मित्तल सोडून जात आहेत. त्याच्या पंजाबमधील काही संस्था आणि ठिकाणावर केंद्रीय यंत्रणांनी छापे मारले होते. म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यातून सुटायचं तर एक विशिष्ट खासदारांचा गट तयार व्हायला पाहिजे आणि तो गट बनवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केंद्रीय यंत्रणांनी सुद्धा केल्याचं इथं आपल्याला दिसून येतं. स्वाती मलिवाल ज्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या पूर्वी, त्यांचं प्रकरण आधीपासूनच चिघळलं होतं आणि पक्षापासून फारकत घेऊन त्यांनी अनेक महिन्यांच्या पासून वेगळी वाट धरली होती. हरभजन सिंग हा खासदार होता हे तो भाजपमध्ये जाणाऱ्या बातमीनंतरच आपल्याला कळलं. नाहीतर खासदार म्हणून त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवलंच नव्हतं आणि जाणवलं नसतं. आता अमित शहा यांचा पोरगा जय शहा BCCIचा प्रमुख आहे. तो म्हणजे हरभजन सिंग भाजपमध्ये गेला नसता तर BCCI कडून मिळणारे सगळे आर्थिक लाभ बंद झाले असते. म्हणजे त्याला कॉमेंटेटर म्हणून कुठं बोलावलं नसतं किंवा BCCIच्या विविध प्रकारच्या कमिटी असतात त्यापासून त्याला बाजूला ठेवलं असतं. म्हणजे हरभजन सिंगला सुद्धा ब्लॅकमेल केलेला असणार. संदीप पाठक यांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की पक्ष नेतृत्वानं वर्षभरापासून त्यांच्याशी संवादच साधलेला नाही. आता गंमत बघा, हे एकूण वरच्या थरातले आम आदमी पक्षात राहिलेली माणसं आहेत 10 ते 12. सगळीजण दिल्लीत राहतात. तिथं सुद्धा एकमेकांशी संवाद नाही. म्हणजे यांच्यात किती अंतर पडलंय हे लक्षात येऊ शकेल. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग हे तुरुंगवास भोगून आले. त्यांच्याशी बाकीच्यांनी संवाद साधत राहायला हवं होतं का त्यांनीच त्यांच्या बाकीच्यांच्या दाड्या कुरवाळायला पाहिजे होत्या याचा विचार करायला पाहिजे. लोकांचे अहंकार कुठल्या प्रतीचे असू शकतात हे या सगळ्यातून दिसून येतं. तर आम आदमी पक्षातला हा सगळा खेळ असा आहे. मी सुरुवातीला म्हटलं की कोणतीही विचारधारा नसलेल्या पक्षाची हालत याहून वेगळी असू शकणार नाही. तर लक्षात घ्या की या सगळ्यांचा जन्म अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून झालेला आहे. अण्णा टोळी म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही. आणि अण्णांच्या टोळीला दानापाणी पुरवलं होतं ते भाजपनं आणि संघ परिवारानंच. परवा केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना आपण RSSचे विरोधक आहोत असं म्हटलं असलं तरी ते पूर्ण सत्य नाही. केजरीवालांचा राजकीय प्रवास सुद्धा युथ फॉर इक्वॅलिटी या आरक्षण विरोधी आंदोलनापासूनच झालेला आहे. एखाद्या पिसाळलेल्या टोळीप्रमाणे ही सगळी मंडळी एकेकाळी केंद्रातल्या मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेस आणि UPAच्या सरकारच्या विरोधात वागत होती. यांच्या आंदोलनाचा फायदा भाजपनं उचलला किंवा भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी या आंदोलनाचा घाट घातला होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आता अण्णा हजारेंच्या आंदोलनातून बाहेर पडून केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष स्थापन केला. भ्रष्टाचार विरोध हा त्यांचा प्रमुख मुद्दा होता आणि हा मुद्दा सामान्य माणसांना आवडत असतो. त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. परंतु हा पक्ष म्हणजे कुठलीही विचारधारा नसलेल्या संधी साधू
आणि आंदोलनाच्या यशामुळं अहंकारी बनलेल्या लोकांची टोळी बनला होता. टोळीत वर्चस्वाची लढाई सुरू असते, तशी या पक्षाती अगदी सुरुवातीपासून सुरू झाली. त्यातूनच बघ प्रशांत भूषण, योगेंद्र यादव ही मंडळी बाहेर पडली. पत्रकार आशुतोष, कवी कुमार विश्वास हे सुद्धा बाहेर पडले. आज जर आपण एकूण या आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्याकडे, या पक्षाच्या वाटचालीकडे बघितलं तर दिसून येते की एकटे संजय सिंग सोडले तर आम आदमी पक्षातला एकही चेहरा भरवशाचा वाटत नाही. म्हणजे यांचा अहंकार किती ठेचला असला तरी केजरीवाल यांचा अहंकार काही कमी होत नाही. म्हणूनच ते आज सुद्धा रॉबर्ट वडेराला अटक केली नाही, पण आम्हाला अटक केली वगैरे वगैरे मुक्ताफळं उधळत असतात. 2011 मध्ये झालेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंटमधनं एक नवा चेहरा हा पुढे आलेला होता, अरविंद केजरीवाल यांचा. म्हणजे अण्णा हजारेंच्या आंदोलनातून बाहेर पडून 2012 मध्ये त्यांनी आम आदमी पक्ष स्थापन केला होता. या पक्षाचा मुख्य अजेंडा काय होता तर भ्रष्टाचार विरोध, पारदर्शक शासन आणि सामान्य माणसाची सत्ता. आपनं सर्वात मोठा प्रयोग केला तो राजधानी दिल्लीमध्ये सुरुवातीला. मोफत वीज पाणी, सरकारी शाळांचा दर्जा सुधारला, मोहल्ला क्लिनिक, या ज्या काही गोष्टी होत्या त्यांची अगदी राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली, पण त्यांच्यावर टीका सुद्धा झाली. फ्रीबीजवर म्हणजे रेवडी संस्कृतीवर जास्त भर या पक्षाचा असल्याची टीका झाली आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येत राहिल्याचंही बोलत राहिलं. केंद्राशी हा पक्ष सतत संघर्ष करत राहिला, त्यामुळे राजधानी दिल्ली सतत अस्वस्थ राहिली. दिल्लीनंतर पक्षानं पंजाबमध्ये सत्ता मिळवली. ही त्यांच्या विस्ताराची सुरुवात मानली गेली. 2022 मध्ये आपनं पंजाबमध्ये बहुमत मिळवलं आणि भगवंत मान यांना मुख्यमंत्री केलं. आम आदमी पक्ष फक्त दिल्लीपुरता मर्यादित नाही तर राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून उभं राहत असल्याचं चित्र निर्माण झालं. म्हणजे काँग्रेसला पर्याय आपणच अशा थाटात केजरीवाल वागत राहिले. काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत ठिकठिकाणी अपशकुन करीत राहिले. भाजपची बी टीम म्हणून आज ही आम आदमी पक्षाला लोक ओळखतात, ते त्यांच्या उजव्या विचारसरणीमुळेच. आणि त्याचं प्रत्यंतर केजरीवाल यांनी अनेक निवडणुकांच्या मध्ये दिले. भविष्यात सुद्धा ते काही सरळ वागतील याची खात्री आज सुद्धा कुणाला वाटत नाही. पण उत्कर्षाबरोबर अडचणी येत राहिल्या. अनेक नेत्यांच्या मागे चौकशा लागल्या. मद्य धोरण घोटाळा गाजला. भ्रष्टाचार विरोधात जन्मलेला पक्ष स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकल्याचं चित्र निर्माण झालं. राज्यसभेतली आणि पर्यायानं संसदेतली आम आदमी पक्षाची ताकद या खासदारांच्या भाजप प्रवेशामुळे कमी झाली आहे. परंतु पक्षापुढचं आव्हान आहे ते पुढंच. पंजाबच्या निवडणुका नजीकच्या काळात होणार आहेत, त्याची तयारी आता सुरू होईल. दिल्ली हातातून गेली. पंजाब हे एकमेव ATM आम आदमी पक्षाकडे आता आहे. आणि खासदार फुटल्यानंतर पहिली भीती निर्माण झाली होती ती पंजाबमधल्या सरकार संदर्भातली. म्हणजे एवढं मोठं संजय सिंग यांनी याला ऑपरेशन लोटस म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, ज्या पद्धतीने शिवसेना फुटली, त्याच पद्धतीने त्यांनी आम आदमी पक्ष फुटला असं म्हटलेलं आहे. तर पंजाबमधलं आमदार फोडून भाजप तिथलं आपचं सरकार तर पाडणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत होती. पण तुर्तास तशी शक्यता नसल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. पण पंजाब विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संदीप पाठक, राघव चड्डा हे भाजपमध्ये गेलेत. ही पक्षासाठी नाही म्हटलं तरी चिंतेची बाब आहे. आम आदमी पक्षाची ताकद आणि बलस्थानं त्यांना माहीत आहेत. त्याचा फटका निश्चितपणे आम आदमी पक्षाला बसू शकतो. आणखी एक गोष्ट म्हणजे इतकं सगळं घडल्यानंतर तरी केजरीवाल यांचा अहंकार जमिनीवर येणार आहे का हा खरा प्रश्न आहेच. आणि ते इतर विरोधकांशी जुळवून घेऊन भाजप विरोधातलं राजकारण प्रामाणिकपणे करणार का हाही प्रश्न आहे. अर्थात अण्णा टोळीतल्या प्रत्येकाला अहंकाराचा हा आधार आहेच. त्यातून ते बाहेर आले तरच पुढचं राजकारण शक्य आहे. आम आदमी पक्षातल्या या फुटीसंदर्भात, त्यांच्या भवितव्यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि महाराष्ट्र दिनमानचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.